धर्मवीर बलिदान मास श्लोक क्रमांक 23. सुडाने पेटून उठा रणिमलैंच मारा, इस्लाम शत्रू आपला क्षण द्या न थारा. जाना समग्र इतिहास नराधमांचा, ठेवा न शिल्लक कुठे रणिमलैंच तेचा. या श्लोकाचा अर्थ असा आहे, छत्रपती शंभूराजांचे बलिदान हे जगाच्या पाठीवर घडलेले असे एकमेव अद्वितीय बलिदान आहे. त्यांच्या बलिदानाने इथल्या गवताच्या काड्यांना सुद्धा भाल्याचे रूप आले. इथल्या या मातीच्या कणाकणाला स्फुरण चढले. इथल्या आयाबाया लेकर बाळ हे हाती मिळेल त्या शस्त्रांनी त्या पापी औरंग्याच्या मुघलशाहीला संपवण्यासाठी अहोरात्र झुंजले आणि या मुघलशाहीला आणि औरंग्याला याच मातीत गाडले. पण आज जर आपण पाहिले तर शंभूराजांच्या बलिदानास 300 वर्ष झाले आहेत. पण छत्रपती शंभूराजे ज्यांच्या विरुद्ध लढले तो औरंग्या अजूनही जिवंत आहे. कशाच्या रूपाने विचारलं तर पाकिस्तान यासारख्या इस्लामी आणि जुलमी राष्ट्रांच्या रूपात आणि त्यांच्या पापी विचारांच्या रूपात. या विचारांचा नायनाट जर आपल्याला करायचा असेल तर शंभू छत्रपतींच्या बलिदानाचे ज्वलन तेजस्वी स्फुरण आपल्या चित्तात बसून त्या काळी मावळे आपल्या राजाचे परमोच्च बलिदान स्मरून मुघलशाहीला याच मातीत गाडण्यासाठी ज्या सूड भावनेने त्वेषाने लढले, तोच त्वेष तोच सूड उरात धगधगत ठेवून त्या पापी मुघलशाहीचा चीड आणणारा इतिहासालाही लाज वाटेल असा इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्याच औरंग्याला एकदा देव देश धर्मासाठी कडडणाऱ्या शंभू छत्रपती नावाच्या समशेरेचे पाणी पाजून या पवित्र भूमीवर थारा न देता त्यांचे नामोनिशान कायमस्वरूपी मिटले पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.